Greetings to you in Jesus' name. प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा सर्वांना सलाम करतो. We will continue our study from Micah 5th chapter verse 2. आणि मिकाचं पुस्तक 5वा अध्याय आणि दुसरं वचन आपण पाहिलं होतं आणि ह्याचंच अध्ययन आज आपण पुढे करणार आहोत. You know, beloved, God chose Bethlehem and Ephrathah. परमेश्वराने बेथलेहेम आणि एफ्राताची निवड केली. And then God speaks through these and to these people. आणि परमेश्वराने या लोकांसोबत संभाषण केलं. And Ephrathah was a place which is located in Bethlehem. आणि एफ्राता ही जी जागा आहे बेथलेहमाच्या जवळ अशी आहे. Bethlehem was a small town about 10 kilometers south of Jerusalem. आणि बेथलेहेम हे जे नगर होतं यरुशलेमेच्या 10 किलोमीटर दक्षिण बाजूला आहे. But Bethlehem, Jerusalem was carried because of their own sin, and they were carried to the Assyrian country. आणि आपण पाहतो की यरुशलेमाने पातक केलं आणि म्हणून शत्रूने येऊन त्यांना पाडाव करून नेलेलं होतं. The nation of Assyrians came and destroyed them and then carried them as captives. आणि असिरियन शत्रू त्या ठिकाणी येऊन त्यांना यरुशलेमातील लोकांना बंदिवान करून घेऊन गेलेले होते. So here in this verse we read about the Christ's birth prophetically more than 700 years ago. आणि ख्रिस्ताच्या जन्माविषयीची भविष्यवाणी या ठिकाणी या वचनात आपल्याला पाहायला मिळते जी जवळपास 700 वर्ष आधी करण्यात आलेली होती. This we have read also from Matthew 8, 2nd chapter verses 4 to 6. आणि हे वचन आपल्याला मत्थ्याचे 7वा अध्याय आणि याच्या 1 ते 4 वचनामध्येही पाहायला मिळतं. And the God's great plan is definitely fulfilled, though the people of Jerusalem failed God's plan. आणि यरुशलेमातले लोकांनी जरी परमेश्वराचा जी योजना होती ती पाडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा परमेश्वराने त्याची योजना संपुष्टात नेली. You know, Satan somehow works against God's plan. आणि सैतान परमेश्वराच्या योजनेच्या विरुद्ध काम करत होता. As we are children of God, Satan will catch and try to disprove God's plan through different means. आणि आपण देवाची लेकरं असताना सैतान नक्कीच हा प्रयत्न करणार की परमेश्वराच्या योजना आपल्या जीवनातून कार्य होऊ नये. So in First Peter is warning about this. आणि म्हणून पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये आपण पाहतो की पेत्राने याविषयी एक वॉर्निंग दिलेली आहे, सूचना दिलेली आहे. Let's read First Peter 5th chapter verse 5. आणि म्हणून आपण पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आपण त्यातला वचन वाचूया. 5th chapter verse 5. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. It says, likewise you young people be submissive to older ones. Yeah, all of you be submissive to one another and be clothed with the humility. तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. So this verse is very clear, saying, for God raises the proud and gives grace to the humble. आणि हे वचन अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला सांगतं की देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. If you are humble, definitely God will use you for His glory. जर तुम्ही नम्र आहात निश्चित परमेश्वर त्याच्या गौरवासाठी तुम्हाला वापरेल. But if there is a little pride somewhere in the corner of our heart, God raises the proud. आणि जर आपल्या अंतःकरणाच्या एका कोपऱ्यामध्ये छोटासा जरी गर्व असेल तर परमेश्वर त्या ठिकाणी आपला विरोध करणार आहे. There are people who have pride and pride of beauty, pride of treasures, pride of their own strength and might.
असे पुष्कळशे लोक आहेत ज्यांना आपल्या सौंदर्याचा, आपल्या धनसंपत्तीचा किंवा आपल्याकडे असलेल्या ताकदीचा गर्व असतो. But if you are having little pride anywhere concerning these things, definitely God will resist us. आणि जर याच गोष्टी संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये कुठेही जर छोटासा गर्व जरी असेल तर वचन म्हणतं परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करणार आहे. If we are definitely a people who humble, God lifts us up. आणि जर आपण नम्र लोक आहोत तर निश्चित परमेश्वर आपल्याला उंचावणार आहे. So it is a high time to check our lives and see whether we are having pride anywhere. आणि म्हणून पुन्हा एकदा हा समय आहे की आपल्या जीवनाची आपण तपासणी करावी आणि की जेणेकरून कुठेही माझ्या जीवनामध्ये गर्व आहे की नाही हे आपल्याला कळेल. Let the pride should not take our control. गर्वाने आपला ताबा घेता कामा नये. And let us be very careful about our own life and check whether there is humility at every juncture. आणि म्हणून आपलं जीवन आपण तपासून पाहूया की आपल्या जीवनामध्ये कुठेही आपण गर्वाला स्थान देत नाहीये ना आणि ती नम्रता आपल्या जीवनामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करू. Let us commit ourselves saying, Lord, here am I. I would like to be humble before you. Keep me humble. Let pride may not enter me, infect me, and fully destroy my life, Lord. आणि म्हणून प्रभूला आपण म्हणूया की प्रभू माझा जीवनाचा ताबा तू घे जेणेकरून गर्व येऊन माझ्या जीवनाचा ताबा घेऊन माझं जीवन उद्ध्वस्त करणार नाही. Let us go to the book of Jeremiah. आणि पुन्हा एकदा यिर्मयाच्या पुस्तकाकडे आपण जाऊया. And let us go to 9th chapter. आणि त्याच्या 9व्या अध्यायाकडे आपण पाहूया. Let us go to Jeremiah 9th chapter. यिर्मयाचं पुस्तक याचा 9वा अध्याय. Let us read from verse 25. आणि त्याच्या 25व्या वचनापासून आपण पाहूया. Let us read 9:25. आणि यिर्मयाचं पुस्तक 9वा अध्याय 25वा वचन. It says, Thus says the Lord. आणि वचन म्हणतं परमेश्वर म्हणतो, Let not wise man glory in his wisdom. आणि या ठिकाणी वचन म्हणतं की ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा त्या ठिकाणी गर्व करू नये. Nor let the mighty man glory in his mind. आणि सामर्थ्यवानाने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये. Verse 23, last portion, it says, Let not the rich man glory in his riches. आणि 23व्या वचनाचा शेवटचा भाग या ठिकाणी म्हणतो श्रीमंताने सुद्धा आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. Then verse 24. याच्यानंतर 24वा वचन. But let him be who glories glory in this, that he understands and knows me, that I am the Lord who acts with loving kindness. बाळगावायचा असल्यास तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे. Praise the Lord. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Verse 23 says, in what we need not to glorify. 23वा वचन म्हणतं की आपण कशाचा अभिमान बाळगू नये. And verse 24 speaks of in which things we have to be we have to glorify God. आणि 24वा वचन आपल्याला सांगतं की कुठल्या गोष्टीमध्ये आपण परमेश्वराचा आदर करावा. It says, but let him who glories glory in this, that he understands and knows me, that I am the Lord. आणि या ठिकाणी वचन म्हणतं बाळगावायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे. Who is the Lord of your life? आज तुमच्या जीवनाचा प्रभू कोण आहे? Can you say, the Lord is my life? तुम्ही म्हणू शकता की परमेश्वर माझ्या जीवनाचा प्रभू आहे. He is the Lord of my life. आणि माझ्या जीवनाचा प्रभू तो आहे. My treasures will not lead me. आणि माझी धनसंपत्ती मला चालवत नाही. My intelligence will not lead me. माझं ज्ञान मला चालवत नाही. My might and my wisdom will not lead me. माझं सामर्थ्य किंवा माझं ज्ञान मला पुढे घेऊन जात नाही. My riches will not lead me. माझी श्रीमंती मला पुढे नेत नाही. Then who will lead? मग कोण घेऊन जाणार? My Lord will lead me. माझा परमेश्वर मला पुढे घेऊन He जातो. leads my life and glorifies his name. तो माझा जीवन पुढे घेऊन जाणार आहे आणि माझ्या जीवनातून त्याचा गौरव करून घेणार आहे. Where does he lead? आणि तो कुठे घेऊन जातो? He doesn't lead us into dry land.
तो आपल्याला शुष्क वाळवंटात नेत नाही. It says in Psalm 23, 23व्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, verse 1, त्याचं पहिलं वचन, the Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे He leads me into green pastures. आणि तो मला हिरवागार कुरणामध्ये घेऊन जातो. He knows what you need. त्याला ठाऊक आहे की तुमची गरज काय आहे. He leads you into green pastures. तो तुम्हाला हिरवागार कुरणामध्ये नेतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Yeah, maybe you are going through a terrible time right now. एखाद वेळेला आज तुम्ही त्या कठीण परिस्थितीतून जात असाल. Maybe you are going through financial struggles now. एखाद वेळेला आर्थिक अडचणींमधून तुम्ही जात असाल. Maybe you don't have sufficient money to meet all the needs. एखाद वेळेला तुमच्या गरजा पुरवण्यासाठी पुरेसे पैसे आज तुमच्याकडे नसतील. But the Lord definitely leads you into green pastures. पण परमेश्वर निश्चित तुम्हाला त्या हिरवागार कुरणामध्ये घेऊन जाईल. We plan for children since children are with us. आणि या लेकरांसाठी आम्ही पुष्कळशा योजना करतो कारण लेकर आमच्या सोबत राहतात. We pray that God may give us the four-wheeler for them, for the children to carry them, bring them, pick them up, and take them to hospital, take them to school, and all that. आणि परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करीत आहोत की एखादी 4 चाकी वाहन परमेश्वराने आम्हाला द्यावं, जेणेकरून लेकरांची ने-आण करण्यासाठी, त्यांना दवाखान्यात किंवा शाळांमध्ये पोहोचवण्यासाठी त्याचा वापर करता येईल. And we don't have money, but we desire and we pray that God may lead us, and God will definitely give us one day. आणि तितकी आर्थिक मदत नसल्या कारणामुळे आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि हा विश्वासही आहे की एक दिवस परमेश्वर या सर्व गोष्टी देणार आहे. God is the God who hears our prayers and does mighty things. परमेश्वर आपला देव असा आहे की तो आपल्या प्रार्थना केवळ ऐकतच नाही तर त्याची उत्तरही देतो. It may take little time. एखाद वेळेला त्याला वेळ लागू शकतो. It may take more time. एखाद वेळेला त्याला अधिक काळ लागू शकतो. But it will be a time of waiting, and our waiting is developed through His patience, and our patience also will be developed. आणि हा जो विलंब लागत आहे या विलंबामुळे आपला धीर पारखला जातो. Beloved, delay is not a denial. आणि प्रियांनो, जर विलंब लागत आहे याचा अर्थ नकार असा समजू नका. Delay is not a denial, and delay definitely turns as a blessing to our life. प्रियांनो, विलंब हा नकार नसतो, तर विलंब हा आपल्या जीवनासाठी एक आशीर्वाद म्हणून I येतो. have seen so many people. मी पुष्कळशा लोकांना पाहिलेलं आहे. They are so hurry, and they want to see things happening. आणि लोकांना या अतिशय घाई असते आणि त्यांना जलद गोष्टी घडलेल्या पाहिजे असतात. Then they go here, they go there, and they borrow money, and then they become worried about it. आणि मग ते इकडे जातात, इथून उसने पैसे घे, तिथून उसने पैसे घे, आणि मग ते परतफेड करण्यासाठी काळजी करत बसतात. And then they don't have money to pay back. Then it becomes a torturous debt. आणि मग आपण पाहतो की उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी पुष्कळशी रक्कम नसते आणि मग त्या गोष्टी त्रास द्यायला लागतात. There are so many servants of God who are under debts. आणि कितीतरी परमेश्वराचे सेवक आज आहे ज्यांच्यावर कर्ज आहे. Don't go for begging and then taking money and then spending it. आणि अशा रीतीने या ठिकाणी उसने पैसे घे, खर्च कर आणि ते वापर, या गोष्टी करू नका कृपा करून. In my missionary career, आणि माझ्या मिशनरीच्या संपूर्ण या काळामध्ये I am taught by my leaders. आणि माझ्या जे पुढारी होते त्यांच्याद्वारे जे मी शिकलो. They used to say if you have 2 rupees. आणि ते नेहमी सांगत होते की जर तुझ्याकडे 2 रुपये आहे, think about spending only 1 rupee. तर त्यातला केवळ 1 रुपया खर्च करण्याचा विचार कर. Then it will come and stay near 2 rupees. तर त्याच्यानंतर तू जाऊन कुठेतरी 2 रुपये वाचवू शकशील. Otherwise you will definitely suffer throughout the life. You will be carrying unnecessary burden in your life to pay back the debts. नाही तर तुझ्या संपूर्ण आयुष्यभर तुला त्रास भोगावा लागेल आणि हे कर्ज फेडता तुझं संपूर्ण आयुष्य निघून जाईल. I know a servant of God. आणि एक सेवक, परमेश्वराचे सेवक मला ठाऊक आहे. He used to go and beg people everywhere. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांकडून ते उसने पैसे घेत He होते. used to promise, I'll definitely bring and give it to you. आणि लोकांना हे वचनही ते देत होते की निश्चित करून मी तुम्हाला हे पैसे परत करीन. But people believed him because they knew that
they are faithful servants of God. आणि लोकांनीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, कारण परमेश्वरा ते विश्वासू सेवक ते आहे. He borrowed everywhere. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी उसने घेतले. So he didn't have face to face them. आणि आता परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे तोंड नाहीये. At last he ended up in suicide. आणि शेवटी आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवण्यापर्यंतची वेळ आली. Beloved, what a terrible thing. प्रियांनो, किती भयानक ही गोष्ट आहे. Bible says one thing and let us follow it and God will give success. परमेश्वर आपल्याला एक गोष्ट सांगतं, पवित्र शास्त्र एक गोष्ट सांगत आहे, तीच गोष्ट आपण पुढे घेऊन जाऊया, ज्याच्याद्वारे आपल्याला यश प्राप्ती घडेल. Let us turn our lives from these begging and having debts in our lives. आणि म्हणून हे उसने मागण्याचा प्रकार आणि आपल्या जीवनावर कर्ज ओढवून घेण्याचा प्रकार आपण थांबवूया. God says to Joshua. आणि परमेश्वराने यहोशवाला सांगितलं. In Joshua 1st chapter verse 8. आणि यहोशवाचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. Joshua, if you want to have a way of prosperity and a way of success. आणि त्यांनी म्हटलं, यहोशवा, जर तुझ्या जीवनामध्ये तुला यश प्राप्ती करून घ्यायची असेल. In Joshua 1:8 it says, let this book may not depart from you. आणि म्हणून यहोशवाचा पहिला अध्याय 8वं वचन म्हणतं की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखून तू जाऊ देऊ नको. When you are going to borrow money, let the word of God come in between you and stop you. आणि जर तू कुठे उसने मागायला जात असशील तर परमेश्वराचं वचन तुझ्या मुखामध्ये येऊन तुला थांबवो. Bible never says to borrow money. पवित्र शास्त्र आपल्याला उसने मागण्यासाठी परवानगी देत नाही. Nowhere in the Old Testament or nowhere in the New Testament. कुठेही जुन्या करारात किंवा नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. May God help us to be a people who are looking to fulfill the word of God and his commandment. परमेश्वर आपल्याला अशी लोक बनव की आपण त्याच्या आज्ञा पूर्ण करणारे लोक बनू. And you will see success in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्ती You होताना will तुम्ही see पहा. prosperity in your life. तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येताना तुम्ही पहा. Because God is the God who meets every need in your family. कारण तुमच्या कुटुंबाची प्रत्येक गरज पूर्ण करणारा हा परमेश्वरच आहे. No, I have seen those who give to God. आणि मला असे लोक माहिती आहेत जे परमेश्वराला देतात. In our ministry, there are partners regularly they give. आणि आमच्या सेवेमध्येही आमचे पुष्कळशी असे प्रार्थना करणारे आणि मदत करणारे लोक आहेत जे नियमित रीतीने या सेवेसाठी मदत That's करतात. how this ashram and children's future is developing. आणि त्याच्याद्वारे त्या ठिकाणी हा आश्रम आणि या लेकरांचं भवितव्य घडलं जात आहे. If you are a man of God, आज तुम्ही तर देवाचे सेवक आहात. expect God to move through your life. तुमच्या जीवनामधून परमेश्वराने कार्य करावं याची अपेक्षा करा. Let the book of God may not depart from you and let it be always before you to meditate and to understand and then to follow according to his will. आणि नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुमच्या मुखामध्ये असू द्या, ज्याच्यावर तुम्ही सदैव मनन करू शकाल, ज्याच्याद्वारे तुम्ही अधिक रीतीने पुढे जाऊ शकाल. I have seen people always before TV. आणि मी लोकांना पाहिले की सदैव टीव्ही समोर बसलेले In असतात. the church they will be singing भक्तीची वेळ. आणि चर्च मध्ये गेल्यानंतर गीत गातात, भक्तीची वेळ. After the भक्तीची वेळ then they will be starting टीव्हीची वेळ. आणि मग भक्ती झाल्यानंतर आपण पाहतो मग टीव्हीची वेळ आणि टीव्हीची वेळ. And if that is the case in your life, आणि जर अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत, you need to check your life. तुम्हाला तुमचं जीवन तपासायला If you पाहिजे. are reading only the ordinary Bible, take a study Bible. जर तुम्ही साधारण पवित्र शास्त्र वाचत असाल तर मी सांगेन स्टडी बायबल घ्या. Take deeper look of the scripture. आणि वचनातले खोलावर असलेले अर्थ त्यातून समजावून घ्या. We went to a place and shared the word in 3 days fasting prayer. आणि एका ठिकाणी आम्ही गेलेलो होतो आणि 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन मी जाऊन One सांगितलं. person came running आणि एक व्यक्ती माझ्याकडे धावत आला and they were saying, आणि ते म्हणत होते, oh, how nice your word, and word really touched us and delivered us from every problem.
problem. आणि तुमचं वचन किती सामर्थ्यवान होतं आणि आम्हाला वाटलं की आमच्या आता सगळ्या समस्या दूर होतील. I was longing to meet you to get a study Bible from you. आणि म्हणून तुमच्याकडून एक स्टडी बायबल घेण्यासाठी मी वाटच पाहत होतो. If you want a study Bible, we will definitely provide you. आणि जर तुम्हाला स्टडी बायबल हवं असेल तर निश्चित आम्ही तुम्हाला ते पुरवू. If you want a study Bible, we will tell you where it is available, how much it will cost you. आणि आम्ही तुम्हाला त्या पत्ता देऊ शकतो त्या ठिकाणाचा, ज्या ठिकाणी तुम्हाला ते मिळू शकेल, त्याची किंमत किती असेल. Study Bible is not free. Any Bible is not free. स्टडी बायबल किंवा कुठलंही बायबल हे मोफत नसतं. And it has to be pay, and then only it will be a blessing to you, and study it and you will be blessed more. त्यासाठी किंमत मोजावी लागते आणि ती किंमत मोजल्यानंतर त्याच्याद्वारे आशीर्वाद तुमच्या जीवनात येतात. So whoever you may be, आणि म्हणून आज तुम्ही कोणीही असाल, like a Bethlehem, बेथलेहेमाप्रमाणे let us have humility in our life. आपल्या जीवनामध्ये ती नम्रता आपण आणूया. Then let there be a people of humility to glorify His name. आणि देवाचं गौरव करणारे नम्रता रूपी लोक आपण बनूया. Yeah, in these days you may be fasting and praying. Very good. आणि या दिवसामध्ये तुम्ही उपवास व प्रार्थना करत असाल, खूप चांगली गोष्ट आहे. With fasting and praying, आणि या उपवास प्रार्थनेबरोबरच you need the word of God in your life. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचनही उतरू द्या. Apply the scripture in your life and you will see success and prosperity in your life. आणि या परमेश्वराच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये उतरू द्या, काम करू द्या आणि त्याच्याद्वारे येणारे आशीर्वाद आणि विजय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पहा. You will see definitely God working for you and fighting for your success and prosperity, and you will see success in every problem, every situation. आणि तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचा हात तुम्ही पाहाल, यश प्राप्ती आणि समृद्धी तुमच्या जीवनामध्ये उतरताना तुम्ही पाहाल. We have to understand that haste is waste, beloved. आणि प्रियांनो, आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की घाई केल्याने नाश होऊ शकतो. But waiting on the word of God will make you green and definitely make you lush and powerful and strong. आणि परमेश्वराच्या वचनावर अवलंबून राहिल्याने निश्चित त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनाला प्राप्त होतात. Shall we close our eyes and look God in prayer? आपले डोळे आपण बंद करूया, पुन्हा एकदा परमेश्वराकडे आपली दृष्टी आपण लावूया. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझा धन्यवाद Thank you करतो. for your word which came with all authority. आणि तुझं वचन अतिशय सामर्थ्यवान रीतीने आज आमच्याकडे आलेलं आहे म्हणून धन्यवाद. We pray that you may touch everyone who gathered, who is hearing right now. आणि ह्या ठिकाणी जमलेल्या आणि ऐकणारे प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये या समर्पित करतो. Touch them and deliver them from every struggle, of Father. त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीमधून त्यांना मुक्त तू कर प्रभू. Give them strength over every situation, every problem in their life. त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक परिस्थिती आणि समस्येवर त्यांना विजय तू दे प्रभू. We bind all the hindrances, we break every bondage, of Father. आणि प्रत्येक अडखळांना आम्ही दूर करतो, प्रत्येक बंधनांना आम्ही मोडून काढतो We प्रभू. pray that your name may be glorified. आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. Touch them, give them a complete deliverance and use them mightily for your glory. प्रभू, त्यांना तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव त्यांच्या जीवनातून आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू करून घे. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे ही प्रार्थना पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.